तुम्ही जर मुलगी असाल तर तुम्ही हे वाक्य हमखास ऐकलं असेल की मुलींना अक्कल नसते किंवा मुलींचा मेंदू गुडघ्यात असतो किंवा मुलींनी शिकून काय करायचं, काय मोठे तीर मारणार आहेत शिकून. हे वाक्य जर तुम्ही ऐकलं असेल तर मी तुमच्या भावना समजू शकते. कारण मला माहिती आहे, जेव्हा आपल्याला कोणीतरी असं म्हणतं की तुमच्या जातीलाच एकंदर अक्कल नाही आहे, तेव्हा ती भावना प्रचंड वाईट असते. आणि आपल्याकडे वर्षानुवर्षे हजारो वर्षांपासून हे या व्यवस्थेने इतकं पसरवलेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये, आणि आडून हे ऐकावं लागलेलं आहे महिलांना. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, त्यांचं आयुष्य कोमेजून गेलेलं आहे. मी ओळखते अशा कितीतरी मुली आहेत की ज्यांना घरामध्ये हे ऐकावं लागलेलं आहे की काय करणार आहे शिकून, कुठे एवढी अक्कल असते का पोरींना, तू नको बोलू त्याच्यावर, तुला काय अक्कल आहे. हे बघा, आजपर्यंत कुठलाही सायंटिफिक रिसर्चमध्ये हे प्रूफ झालेलं नाही आहे की पुरुष बॉडीच्या शरीरामध्ये मेंदू हा मोठा असतो आणि फिमेल बॉडीमध्ये मेंदू हा छोटा असतो. असं कुठेही नाही रिसर्च झालेला, ठीक आहे. त्यामुळे याला कुठलाही बायोलॉजिकल आधार तर नाहीच आहे. पण असं बोलून बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करता हे तुम्हाला कळतं आहे का? माझ्या ओळखीतल्या अशा कितीतरी मुली आहेत की मला असं कळतं की त्या खूप हुशार आहे, पण त्यांची जी काही हुशारी आहे, टॅलेंट आहे, त्याला बहरायला वाव मिळाला नाही. कारण त्यांची परिस्थिती किंवा आजूबाजूचे लोक, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचे घरचे लोक, फॅमिली तशी नव्हती, सपोर्टिव्ह नव्हती. त्यांच्याकडे सगळे भरपूर पैसा आहे, सगळं आहे, पण त्या टॅलेंटला कुठेतरी दाबला गेलेला आहे. ते जाणीवपूर्वक केलं असं मी म्हणत नाही आहे, पण इनडायरेक्टली घरच्यांनाही असं वाटतं की काय करणार आहे मुलगी शिकून, कशाला शिकवायचं, कशाला जास्त वाचायला द्यायची पुस्तकं. आणि हे असं केल्यामुळे अनेक जे बुद्धिमान मुली आहेत ज्या बाहेर येणार होत्या त्या येऊ नाही शकल्या. अनेक मुलींचे आत्मविश्वास कमी झालेले आहेत, त्यांचं आयुष्य कोमेजून गेलेलं आहे आणि ते इतकं त्यांचं आयुष्य सिकुडून जातं, इतकं लिमिटेड होऊन जातं की एक काळ असा येतो की काहीही करा वाटत नाही त्यांना आणि त्यांची मेंटॅलिटीच तशी बनून जाते. अशा मुली तुम्हीही पाहत असाल, मी पण पाहते. माझा या व्हिडिओचा उद्देश इतकाच आहे की ज्या मुली हे बघत असतील त्यांनी एक लक्षात घ्या की या गोष्टीला सायंटिफिक आधार नाही आहे आणि तुम्हाला जर असं कोणी बोललं तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःच्या गोष्टींवर, स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर विश्वास ठेवा. तुम्ही कुठल्या गोष्टीला धक्के देत पुढे आलेला आहात, काय परिस्थितीतून पुढे आलेला आहात हे एकदा पहा. आठवत नसेल तर एका डायरीवर लिहून काढा. तुम्हाला जेव्हा कोणी असं अपमानकारक बोलेल किंवा कुठून तरी इनडायरेक्टली तुम्ही ऐकाल तेव्हा ते वाचा. कारण की या व्यवस्थेमध्ये आजही 2024मध्ये सुद्धा असे लोक आहेत. मलाही आता मी बरेच व्हिडिओ बनवते तर काही लोकांच्या कमेंट असतात. परवाच एक कमेंट होती की मुलींचा मेंदू गुडघ्यात असतो असं कोणीतरी म्हटलं. मला त्याचं वाईट नाही वाटलं, कारण की मला माहिती आहे की हे पसरवलं गेलेलं एक खोटं वाक्य आहे जे मुलं हे वापरतात जेव्हा त्यांना कळतं की समोरच्या व्यक्तीला मी मुद्द्यांनी उत्तर नाही देऊ शकत. मी समजा एखादा प्रश्न विचारला आणि तुमच्याकडे त्याचं उत्तर नसेल तर तुम्ही हे नाही सांगत की उत्तर नाही आहे, तुम्ही डायरेक्ट हे म्हणता की तुला काय अक्कल आहे, तुझा मेंदू गुडघ्यात आहे. बायकांचा मेंदू गुडघ्यात असतो. तर हे असं बोलणारे लोक एकतर टॉक्झिक असतात, त्यांच्याकडे बिलकुल लक्ष नाही द्यायला पाहिजे. आपल्या आयुष्यातही असे बरेच लोक असतात की आपण प्रश्न एक विचारतो पण ते चुकीच्याच अर्थाने दुसरीकडे घेऊन जातात आणि आपल्याला खूप एनर्जी ड्रेन झाल्यासारखं वाटतं, हताशा वाटतं. तर असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही वाटून घेऊ नका. त्या सगळ्या मुलींच्यासोबत मी आहे. उद्या वुमन्स डे आहे आणि म्हणून मला आयुष्यामध्ये स्ट्रगल करणाऱ्या सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे की तुम्ही चुकीचं करत नाही आहात. तुम्ही जर दुसऱ्यांना त्रास देत नसाल, तुम्ही दुसऱ्यांना चिमटे काढत नसाल, तुमच्यामुळे कोणालाही उपद्रव होत नसेल तर तुम्ही जे करताय ते योग्य आहे. तुम्ही कायदा मोडत नसाल आणि स्वतःचा अभ्यास, करिअर परस्यू करत असाल तर तुम्ही जे करता आहात ते योग्य आहे. तुम्ही ते करत राहा, ते करणं सोडू नका, हिंमत ठेवा. तुम्हाला खूप लोक असतील तुमच्या आजूबाजूला जे म्हणतील की काय करते शिकून, काय करते करिअर करून, राहू दे, बस कर. त्यांना फार उत्तर देत बसू नका, कारण की फार आपली एनर्जी जाते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमची जी स्वतःची ध्येय आहेत, स्वप्न आहेत, ती पूर्ण करायचा प्रयत्न करा. या
आपल्या आजूबाजूच्या अनेक महिलांना पण समोर आणायचा प्रयत्न करा. तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणी ज्या स्ट्रगल करत आहेत त्यांनासुद्धा प्रोत्साहन द्या, त्यांना त्यांचं कौतुक करत राहा आणि एकमेकींना सपोर्ट करूनच आपल्याला पुढे जाता येणार आहे. आणि तुम्ही जर मुलं असाल तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक महिला असतील की ज्यांचा कॉन्फिडन्स लो झालेला आहे हे सतत ऐकल्यामुळे. तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा, उभारी द्या. थँक्यू सो मच. थांबूया.